मनी हेस्ट वेब सिरीजमधला प्रोफेसर आठवतो का? जर विसरले असाल तर अशाच एका चोराची स्टोरी घेऊन आलोय, जिथे हॉलिवूड बॉलिवूडच्या थरारक पिक्चरमधून बाहेर पडल्यासारखी वाटते. कल्पना करा की दृश्यममधला विजय साळगावकर, जो आपल्या हुशारीने पोलिसांना चकवतो, कुटुंबाला वाचवण्यासाठी, कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतो. पण हा विजय साळगावकर नाही, तर विजय कुमार आहे. पण हा विजय पण तितकाच चतुर, तितकाच धूर्त. पण त्याचा राग होता बँकेवर. SBI बँकेने त्याचे आणि त्याच्या पाहुण्यांचे लोन नाकारलं, आणि हा राग त्याने थेट GTA गेममधल्या चोरांसारखा व्यक्त केला. गॅस कटर हातात हातमोजे घालून रात्रीच्या अंधारात बँक लुटली. मनी हाइस्टमधल्या प्रोफेसरप्रमाणे हा विजय कुमार मास्टर माइंड बनला, ज्याने 13 कोटींचं सोनं लुटून बँकेला धडा शिकवला. पण ही लूट फक्त पैशासाठी नव्हती, ही होती सोडाची आग आणि एका परफेक्ट प्लॅनची स्टोरी. पोलिसांना 5 महिने खेळवत ठेवणारा विजय शेवटी कसा सापडला? चला ही थरारक स्टोरी कशी घडली ते सविस्तर पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं कट कारस्थानच्या एका नवीन एपिसोडमध्ये. घटना घडली दावणगेरे जिल्ह्यातील न्यामती गावात. 25 ऑक्टोबर 2024ची रात्र. गाव झोपेत असताना SBI बँकेच्या मागच्या बाजूला एक काळी रेनॉल्ट डस्टर गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरले 6 माणसं: विजय कुमार, त्याचा भाऊ अजय कुमार, मेहुणा परमानंद आणि त्याचे मित्र अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ. हातात गॅस कटर, हायड्रोलिक कटर आणि डोक्यात एक परफेक्ट प्लॅन सोबत. अंधाऱ्या रात्रीच्या शांततेत त्याने बँकेच्या मागच्या खिडकीची काच फोडली, मग लोखंडी गज कापले आणि आत शिरले. हे दृश्य जणू GTA गेममधूनच बाहेर पडलं होतं. हातमोजे, मास्क आणि एकदम शांतपणे कामाला सुरुवात केली. पण ही लूट कोणतीही सामान्य चोरीसारखी नव्हती. हा होता विजय कुमारचा मास्टर प्लॅन, जो त्याने मनी हाइस्ट सारखी वेब सिरीज पाहून आणि यूट्यूबवर शिकून तयार केली होती. बँकेत शिरताच त्यांनी पहिले काम केलं, CCTVचा DVR काढून टाकला, जेणेकरून चोरीच रेकॉर्ड होणार नाही आणि चोरी केलेली कोणालाच सापडणार पण नाही. पण ते यावरच थांबले नाहीत. त्यांनी संपूर्ण बँकेमध्ये मिरची पावडर पसरवली, जेणेकरून पोलिसांचे श्वान पथक त्यांचा माग काढू शकणार नाहीत. मग सुरू झाला खरा खेळ. स्ट्रॉंग रूम मधील 3 लॉकरपैकी एक लॉकर त्यांनी गॅस कटरने कापलं आणि आतून 17.7 किलो सोनं, म्हणजेच तब्बल 13 कोटी रुपये किमतीचे सोनं लुटलं. हे सोनं 509 ग्राहकांचं होतं, ज्यांनी ते गहाण ठेवून बँकेकडून गोल्ड लोन घेतलं होतं. दुसऱ्या 2 लॉकरमध्ये तब्बल 30 लाखांची रोकड होती. पण सुदैवाने तिथपर्यंत पोहोचण्याआधीच कदाचित त्यांचा गॅस संपला किंवा वेळ कमी पडला असावा, म्हणून 2 लॉकरमधील 30 लाख त्यांच्या हाती सापडले नाहीत. आणि 13 कोटी किमतीचे सोने घेऊन विजय कुमार, त्याचे साथीदार पसार झाले. पण नक्की हे कट कारस्थान घडायला सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? तर विजय कुमार हा मूळचा तामिळनाडूचा. तो आणि त्याचा भाऊ अजय गेल्या अनेक वर्षापासून न्यामतीत मिठाईचं दुकान चालवत होते. पण 2023मध्ये विजयने आपल्या व्यवसायासाठी SBI बँकेकडे 15 लाखांचं लोन मागितलं. बँकेने सिबिल खराब आहे असं कारण सांगत त्यांचा अर्ज फेटाळला. इतकंच नव्हे तर त्याने मग त्याच्या पाहुण्यांना अर्ज करायला सांगितला लोनसाठी. पण त्याच्या पाहुण्यांचंही लोन नाकारण्यात आलं. विजयला हे अपमानास्पद वाटलं आणि राग आला. त्याला वाटलं बँकेने त्याच्यावर अन्याय केलाय. हाच राग त्याच्या मनात धुमसत राहिला आणि त्याने ठरवलं, जर बँक मला मदत करणार नाही तर मी बँकेलाच धडा शिकवणार. या सुडाच्या आग्नीतून त्याने हा मास्टर प्लॅन आखला. तो मनी हाइस्ट सारख्या वेब सिरीजचा चाहता होता. त्याने ती सिरीज 15 वेळा पाहिली होती. तसंच यूट्यूबवर बँक दरोड्याच्या व्हिडिओंचा अभ्यास केला होता. त्याने GTA सारखी गेमचा व्हिडिओ पाहिला. त्यात सगळे चोर चोरी करून कसे अचानक गायब होतात ते पाहिलं. आणि मग गॅस कटरची आयडिया त्याला तिथूनच भेटली. त्याला मनी हाइस्टच्या प्रोफेसरसारखं मास्टर माइंड बनायचं होतं आणि त्याने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं सुद्धा. विजयने हा प्लॅन 6 ते 9 महिने आखला. त्याने हळूहळू सर्व साहित्य जमवलं. सायलेंट हायड्रोलिक कटर, ज्याचा आवाज नाही, गॅस कटर आणि गॅस कटरसाठी लागणारा सिलेंडर. त्याने सिलेंडरवरचे सिरियल नंबरही घासून काढले, जेणेकरून पोलिसांना काहीच ट्रेस मिळणार नाही. हातात हँडग्लोव्ज घातले, हाताचे ठसे उमटू नये म्हणून. त्याने आपला भाऊ अजय, मेहुणा
परमानंद आणि स्थानिक मित्र अभिषेक चंद्रू मंजुनाथ यांना या प्लेनमध्ये सहभागी करून घेतलं. 25 ऑक्टोबरची रात्र त्यांनी निवडली कारण बँक 2 दिवस बंद होती, शनिवार आणि रविवार, यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळाला. दरोड्याच्या दिवशी ते बँकेच्या मागे 4 किलोमीटरपर्यंत चालत आले. रात्री 11च्या सुमारास ते बँकेपाशी पोहोचले. विजयने सर्वांना सूचना दिल्या होत्या, मोबाईल वापरायचा नाही, हातमोजे घालायचे आणि कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. त्यांनी खिडकीतून प्रवेश केला, स्ट्रॉंग रूम गाठलं आणि गॅस कटरने लॉकर कापलं. सोनं घेऊन ते बाहेर पडले आणि त्यांची काळी रेनॉल्ड डस्टरमध्ये चोरलेलं 17.7 किलो सोनं आणि बाकी सामान भरलं. पण ते लगेच पळाले नाहीत. त्यांनी गाडी न्यामतीपासून 5 किलोमीटर अंतरावर सुराहुंनी गावात लपवली आणि जवळपास आठवडाभर तिथेच ठेवली. जेव्हा पोलिसांचा सर्च कमी झाला तेव्हा ते सोनं घेऊन तामिळनाडूकडे ते रवाना झाले. आता सगळ्यात मोठा प्रश्न होता, एवढं मोठं सोनं लपवायचं कसं? मग विजयने आपल्या गावात, तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसलमपट्टी गावात एका शेतात 30 फूट खोल विहिरीत सोनं लपवलं. त्याने ते एका लॉकरमध्ये बंद करून विहिरीत टाकलं. त्याचा प्लॅन होता, 2 वर्षांनी जेव्हा सगळं प्रकरण शांत होईल तेव्हा ते सोनं बाहेर काढायचं. पण त्याआधीच त्याने काही सोनं विकून घर बांधायला सुरुवात केली आणि व्यवसाय वाढवायला सुरुवात केली आणि इथंच विजयकुमार फसला. त्याने आपल्या कुटुंबालाही याबद्दल काही सांगितलं नव्हतं. विजय हा खरा मास्टरमाइंड होता. त्याच्याशिवाय कोणालाच सोन्याचा ठाव ठिकाणा माहीत नव्हता. त्याने कोणालाही सोनं कुठे ठेवले हे त्याच्या साथीदाराने सांगितलं नव्हतं, कारण ही बातमी फुटू नये म्हणून. इथपर्यंत असं वाटतं की मिशन पास झालं, पण आता सुरुवात होते खरी चोरांना शोधायला. न्यामती SBI बँक दरोडा हा पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं, कारण विजय आणि त्याच्या टीमचा प्लॅन इतका खतरनाक आणि डेंजर होता की सुरुवातीला काहीच पुरावे मिळाले नाहीत. पण पोलिसांनी 5 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर 31 मार्च 2025 रोजी हा गुन्हा उघडकीस आणला. पण या चोरी पकडणाऱ्या पोलिसांचं खरं तर आभार मानायला हवं, कारण चोरांना पकडणं आणि चोरी पकडणं एवढं सोपं नव्हतं. तर पाहूया नक्की चोर कसे सापडले. बँक 2 दिवस बंद होती आणि 28 ऑक्टोबरला कर्मचारी सुनील कुमार यांनी बँक उघडली तेव्हा दरोडा त्यांच्या समोर उघड झाला. दावणगिरीचे SP उमा प्रशांत आणि ASP सॅम उर्गीज यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी तात्काळ 6 पोलीस पथकं तयार केली. एक न्यामतीत सर्चसाठी, दुसरं CCTV फुटेजसाठी, तिसरं टेक्निकल डेटासाठी, चौथं श्वान पथकासाठी, 5वं टोल नाक्यांसाठी आणि 6वं पथक संशयितांच्या मागावर. पोलिसांना सुरुवातीला काहीच हाती लागलं नाही, कारण CCTV फुटेज DVR काढून घेतल्याने गायब होते, काहीही रेकॉर्ड नव्हतं. मिरची पावडर बँकेत पसरवल्यामुळे आणि मिरची पावडरमुळे श्वान पथकाला माग काढता आला नाही. श्वान पथक बँकेपासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत गेलं आणि तिथे जाऊन थांबलं. हाताचे ठसे नव्हते, हातमोज्यामुळे फिंगरप्रिंट्स मिळाले नाहीत आणि शिवाय मोबाईल वापरला नाही. मोबाईलचा वापर नसल्याने टावरच्या आसपास कुठले नंबर ॲक्टिव्ह होते, टावर डेटा 0 होता. मग 6व्या पथकाने 50 किलोमीटरपर्यंत CCTV फुटेज चेक केलं, पण तरीसुद्धा पोलिसांना हाती काहीच भेटलं नाही. शेवटी 5व्या पथकाला वाटलं की हा दरोडा काकराला गँगचा असावा, जे दक्षिण भारतात बँक दरोड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ऑपरेशन्स राबवलं. 5 मेंबर गुड्डू कालिया, असलम, हजरत अली, कामरुद्दीन आणि बाबूसाहन यांना पकडलं, पण न्यामती बँक रॉबरीशी त्यांचं कुठलंही कनेक्शन सिद्ध झालं नाही. 3ऱ्या आणि 4थ्या पथकाने रणनीती बदलली. त्यांनी न्यामतीत राहणाऱ्या बाहेरच्या लोकांवर लक्ष केंद्रित केलं. विजयकुमार आणि अजयकुमार यांच्यावर संशय आला, कारण त्यांचं बँकेशी लोनवरून झालेलं वैमनस्य होतं आणि थोडे का होईना त्यांनी सोनं खर्च केलं होतं. पैसे नाहीत, लोन नाही भेटलं, मग घराचं काम कसं केलं, त्यानंतर व्यापार कसा वाढवला. त्यामुळे पहिल्या पथकाने त्यांच्या दुकानाजवळील हालचालीवर नजर ठेवायला सुरुवात केली. 3ऱ्या टेक्निकल टीमला फेब्रुवारी महिन्यात एक क्लू मिळाला. विजयच्या दुकानाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. 6व्या पथकाने त्यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. विजय अचानक तामिळनाडूकडे गेल्याचं समजलं. 6 पथकांनी एकत्र काम करत तामिळनाडूच्या उसलमपट्टी गावात छापा टाकला. विजयने 15 किलो सोनं 30 फूट खोल विहिरीत लपवलं होतं
आणि उरलेलं सोनं त्याने विकलं होतं. ड्रायव्हरच्या मदतीने ते उरलेलं सोनं बाहेर काढण्यात आलं. विजय कुमार, अजय कुमार, परमानंद, अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ यांना अटक झाली आणि अखेर हुशार चोर सापडले. न्यायमती एसबीआय बँक दरोड्याच्या प्रकरणात विजय कुमार आणि त्याच्या साथीदारावर भारतीय दंड संहिता IPCच्या खालील कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले. कलम 357 रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणे, कलम 380 चोरी मालमत्तेची चोरी करणे, कलम 120B गुन्हेगारी कट रचणे आणि कलम 201 पुरावे नष्ट करणे किंवा पुरावे लपवणे. याशिवाय काही स्थानिक कायद्यांचाही समावेश असू शकतो, पण ही माहिती प्राथमिक अहवालावर आधारित केलेली आहे. मार्च 2025 मध्ये अटक झाल्यानंतर विजय कुमार, अजय कुमार, परमानंद, अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ यांना कर्नाटकातील दावणगेरे जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. तपास पूर्ण झाल्यावर त्यांना कदाचित बेंगळुरूच्या पराप्पन्ना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये हलवलं जाऊ शकतं, पण सध्या ते दावणगेरेतच आहे. आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 1 एप्रिल 2025 पर्यंत या प्रकरणात कोर्टाने अंतिम निकाल दिलेला नाही. अटक मार्च 2025 मध्ये झाली आणि सध्या खटला दावणगेरेच्या जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. तपास पूर्ण झाला असला तरी सुनावणी सुरू आहे आणि शिक्षेचा निर्णय बाकी आहे. सामान्यतः अशा गुन्ह्यांसाठी IPC 457 आणि 380च्या अंतर्गत 7 ते 14 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण येथे अजून कोर्टाचा अंतिम निर्णय आलेला नाही. हा विजय साळगावकर दृश्यम मधला नक्कीच नव्हता, पण विजय कुमारने मनी हाईस्ट सारख्या वेब सिरीज आणि GTAच्या स्टाईलने SBIला लुटलं आणि 6 महिने पोलिसांना दृश्यम स्टाईलने गंडवलं. गॅस कटर, हातात सॉक्स आणि मिरची पूड हे सगळं सिनेमातून शिकलेलं होतं, पण शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं. कट कारस्थानमध्ये आम्ही नेहमीच खरे कट कारस्थान दाखवतो आणि त्याची पूर्ण माहिती देतो. आता बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे. असा साधा भोळा विजय जर हे करू शकतो, तर मोठे गुन्हेगार काय करू शकतील याचा अंदाजही आपण करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन कट कारणास्तव. तोपर्यंत धन्यवाद.